कल्पना करा, तुम्ही सलग 8 वर्ष प्रामाणिकपणे घराचा EMI भरत आहात. एकही हप्ता चुकवला नाही. महिन्याच्या शेवटी कितीही खर्च झाला, कितीही ताण आला तरी तुम्ही घराचा हप्ता वेळेवर भरत आहात. कारण ते घर तुमच्यासाठी फक्त एक मालमत्ता नसते, ते तुमच्या आयुष्याचं खरं स्वप्न असतं. पण अचानक आयुष्यात असं वळण येतं की फक्त 3 हप्ते थकल्यामुळे बँक तुमचे कोट्यवधींचे घर जप्त करते आणि अवघ्या 2 महिन्यात त्याचा लिलाव करून टाकते. हो, ही एखादी काल्पनिक कथा नाही, बंगळुरूमध्ये घडलेली खरी घटना आहे. आणि ही घटना आज भारतातील लाखो गृह कर्जदारांसाठी एक गंभीर इशारा बनली आहे. पुढील काही मिनिटात आपण समजून घेणार आहोत की नेमके काय घडले, बँकेने इतक्या वेगाने घर कसे जप्त केले, सरफासीस कायदा नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी परिस्थिती कोणत्याही कुटुंबावर येऊ नये यासाठी काय करणे आवश्यक आहे. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. आता ही संपूर्ण घटना समजून घेऊया. बंगळुरूमध्ये राहणारा एक नोकरदार, काही वर्षांपूर्वी त्याने सुमारे 1,20,00,000 रुपयांचा फ्लॅट गृह कर्जावर घेतला. हे घर घेण्यासाठी त्याने अनेक वर्ष बचत केली होती. कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य, स्वतःचे घर आणि आयुष्यातील एक मोठं स्वप्न त्याने पूर्ण केलं होतं. घर घेतल्यानंतर पुढील 8 वर्ष त्याने एकही हप्ता चुकवला नाही. महिन्याला येणारा EMI वेळेवर भरला जात होता. कामाचे तास वाढले, जीवनाचा खर्च वाढला, पण तरीही घराचा हप्ता कधी त्याने चुकवला नाही. भारतातील बहुतेक कुटुंबासाठी स्वतःचं घर म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असते. समाजात प्रतिष्ठा, कुटुंबासाठी सुरक्षा आणि आयुष्यभराची कमाई या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे घर असतं. पण एका दुर्घटनेनं हे सर्व बदललं. ऑक्टोबर महिन्यात अचानक या व्यक्तीची नोकरी गेली. सुरुवातीला त्याला वाटले की काही महिन्यात दुसरी नोकरी मिळेल, त्यामुळे नवीन परिस्थिती कशी बीसी सांभाळण्याचा त्याने प्रयत्न केला. पण वेळ जसा जसा पुढे गेला तसा तसा आर्थिक ताण वाढत गेला. काही महिन्यातच 3 EMI थकले आणि इथूनच एक अशी प्रक्रिया सुरू झाली जी अनेकांना माहीतच नसते. भारतात सरफाईसी नावाचा एक कायदा आहे. या कायद्यामुळे बँकांना कर्जाची वसुली करण्यासाठी मोठे अधिकार दिले गेले आहेत. जर एखाद्या कर्जदाराने काही हप्ते भरले नाहीत आणि खाते NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित झाले, तर बँक न्यायालयात न जाता थेट कारवाई करू शकतात. बँक कर्जदाराला नोटीस देतात. साधारणपणे 60 दिवसांचा कालावधी दिला जातो. या काळात कर्ज फेडले नाही तर बँक मालमत्तेवर ताबा घेऊ शकते आणि त्याचा लिलाव करू शकते. या प्रकरणातही नेमकं तेच घडलं. 3 हप्ते थकल्यानंतर कर्ज खाते NPA म्हणून घोषित झाले. त्यानंतर बँकेने अधिकृत नोटीस दिली आणि काही काळातच मालमत्तेची जप्ती प्रक्रिया सुरू झाली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या फ्लॅटची बाजारातील किंमत सुमारे 1,20,00,000 रुपये आहे. पण बँकेने लिलावात तो फ्लॅट फक्त 95 लाख रुपयांना विकला. हे अनेकांना विचित्र वाटू शकतं, पण लिलावाच्या प्रक्रियेत असे अनेकदा घडते. कारण बँकेचे उद्दिष्ट जास्तीत जास्त किंमत मिळवणे नसते. बँकेचे उद्दिष्ट असते थकीत कर्ज शक्य तितक्या लवकर वसूल करणे. त्यामुळे लिलावात मालमत्ता सहसा बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकली जाते. या व्यवहारातून थकीत कर्ज सुमारे 80 लाख रुपये वसूल झाले. इतर शुल्क आणि खर्च वजा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या हातात उरले फक्त 15 लाख रुपये. याचा अर्थ असा की 8 वर्ष भरलेले हप्ते, 8 वर्षांची कमाई आणि त्या काही महिन्यातच जवळजवळ संपला. या घटनेने एक मोठे सत्य समोर आणले आहे. भारतातील अनेक लोकांना वाटते की आपण घराचा EMI भरतो म्हणजे ते घर आपले झाले, पण वास्तव वेगळं आहे. जोपर्यंत शेवटचा हप्ता भरला जात नाही तोपर्यंत त्या घरावर अंतिम नियंत्रण बँकेचे असते. आपल्यासाठी ते घर असते, पण बँकेसाठी ती एक तारण मालमत्ता असते. जेव्हा उत्पन्न थांबते तेव्हा हा मालकीचा भ्रम एका क्षणात कोसळतो. पण या संपूर्ण घटनेत एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ही दुर्घटना टाळता आली असती का? काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते हो, ही दुर्घटना टाळता आली असती. जर नोकरी गेल्यानंतर लगेच बँकेशी संपर्क साधला असता तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. अनेक वेळा बँका कर्जाची पुनर्रचना करतात. कर्जाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. काही महिन्यांसाठी हप्ते कमी केले जाऊ शकतात. असे अनेक प्रकार असतात. पण बहुतांश लोक आर्थिक अडचणीत असताना बँकेपासून दूर राहतात, संवाद टाळतात आणि हीच सर्वात मोठी चूक ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालमत्ता स्वतः विकणे. जर त्या व्यक्तीने वेळेत घर स्वतः विकण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित त्याला बाजारभावाजवळची किंमत मिळाली असती. 1.1 किंवा 1.2 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकली असती. त्यामुळे कर्ज फेडून त्याच्या हातात 30 ते 40 लाख रुपये उरले असते. पण निर्णय उशिरा घेतल्यामुळे सर्व नियंत्रण बँकेच्या हातात गेले. या घटनेने भारतीय मध्यमवर्गातील आणखी एक गंभीर समस्या उघड केली आहे. ती म्हणजे आपत्कालीन निधीचा अभाव. अनेक कुटुंबामध्ये एकच उत्पन्न असते, त्यावर मोठे EMI असतात, वाढता खर्च असतो, पण
आपत्कालीन निधी नसतो। आर्थिक तज्ञ नेहमी एक साधा प्रश्न विचारतात, जर तुमचे उत्पन्न अचानक थांबले तर तुम्ही 6 महिने तुमचा सर्व खर्च आणि EMI भरू शकता का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खूप नाजूक आहे। या घटनेतून मिळणारा धडा खूप स्पष्ट आहे। गृहकर्ज म्हणजे होम लोन केवळ मिळवण्याचा मार्ग नाही, तर ती एक दीर्घकालीन आर्थिक जबाबदारी आहे। नोकरीची हमी आजच्या अर्थव्यवस्थेत कायमची नसते, त्यामुळे घर घेण्यापूर्वी आर्थिक सुरक्षितता मजबूत तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मोठ्या घरापेक्षा मजबूत बचत आणि आपत्कालीन निधी अधिक सुरक्षितता देतात, कारण उत्पन्न एका क्षणात नाहीसं होऊ शकतं, पण EMI थांबत नाहीत। जर या घटनेमुळे एखाद्या कुटुंबाने आपली आपत्कालीन निधी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आर्थिक नियोजनाचा पुनर्विचार केला किंवा गृहकर्ज घेण्यापूर्वी नीट विचार केला तर भविष्यात अनेक घरे वाचू शकतात। लक्षात ठेवा, घर हे आपल्याला शांतता देण्यासाठी असते, दडपण देण्यासाठी नाही। व्हिडिओच्या शेवटी एक छोटा प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे, जर उद्या तुमचे उत्पन्न थांबले तर तुम्ही किती महिने तुमचा EMI भरू शकता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवा। कदाचित ही माहिती एखाद्या कुटुंबाचं घर वाचू शकते।